महायुतीत 5 ते 7 जागांवर मतभेद सध्या सुरू असल्याचं कळत आहे। भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्वतः या संदर्भात कबुली दिली आहे। महायुतीतही जागा वाटपासंदर्भात एकमत झालेलं नाही। जागा वाटपावर एकमतावर पुन्हा महायुतीची बैठक होणार आहे। मी कालही आपल्याला सांगितलं की एक 5-7 जागेवर एकमत होईल, लवकरच निर्णय होईल। पण ज्या जागेवर एकमत झालं आहे त्या जागा त्या पक्षाला जाहीर करण्याची मुभा आहे। पण ज्या जागेवर एकमत झालं नाही आहे त्या जागा लवकरच महायुतीचा निर्णय होईल। 48 लोकसभेचा आपण जेव्हा विचार करतो तेव्हा एखाद्या दुखाद्या लोकसभेमध्ये मनमुटाव असण्याची शक्यता असते, मतभेद असण्याची ही शक्यता असते आणि मतभेदापेक्षाही मनभेद असण्याची शक्यता असते। पण मग विश्वास आहे की हे मतभेद, मनभेद आणि मतभिन्नता यावर जेव्हा आमचे हे तीनही नेते एकत्र बसून दोन्हीही गटाला समजवतील तेव्हा मग पूर्ण विश्वास आहे की या ठिकाणी संबंधित मनमुटाव असणाऱ्या दोन्ही व्यक्तींमध्ये निश्चितपणे एकमेकाविषयी सहकार्याच्या भावनेचं बीजारोपण होईल। सगळ्याच ठिकाणी थोड्याफार प्रमाणामध्ये बरोबर आहेत की भाजपला वाटतं आम्हाला मिळालं पाहिजे, काही ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस वाटतं ही जागा आम्हाला मिळाली पाहिजे, काही ठिकाणी शिंदे साहेबांच्या गटाला वाटतं ही जागा आम्हाला मिळाली पाहिजे। मला वाटतं जोपर्यंत आता शेवटच्या आमच्या होत नाही, वाटाघाट्या होत नाही, तोपर्यंत सगळ्या ठिकाणी कार्यकर्त्यांचं मत आहे की आम्हाला ही जागा मिळावी। मागणी असणं हे रास्त आहे, पण शेवटी निर्णय हा आमचं पार्लमेंट बोर्ड करेल। मान्य देवेंद्रजी आहेत, मान्य बावनकुळे साहेब आहेत आमचे अध्यक्ष, हे त्या बाबतीमध्ये निर्णय करतील आणि सामंजस्याने आमच्यामध्ये वाटाघाटी होतील। एखादी जागा इकडे घेतली तर तिकडे द्यावी लागेल असंही होईल। त्यामुळे मला असं वाटतं की कुठे आमच्यामध्ये वादविवाद राहणार नाहीत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।